नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। स्टार प्रवाहावर एक महानायिकांची महावटपौर्णिमा असं आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहेत आणि त्यातल्या सगळ्या अशा गोड आई आपल्या सोबत आहेत। खूप छान दिसतंय, गोड दिसतंय। कसं वाटतंय, काय चाललंय शूट, काय गमती जमती चालल्यात? खूप मुळात तुम्ही इतक्या सगळ्या जणी एकत्र जमलायत, आपली आपली सेटवरची मजा एक वेगळी असते, पण खूप दिवसांनी असे सगळे एकत्र येणं कसं वाटतंय? फार छान वाटतं, कारण एकतर वटपौर्णिमेचं औचित्य साधून हा संबंध महासंगम करतोय आणि आमच्या सगळ्या जुन्या मैत्रिणी भेटतात आणि खूप आपलेपणाची भावना येते आणि सोहळा असल्यामुळे असे छान छान कपडे वगैरे नटून सजून आम्ही सगळे आहोत। एक दिवसची अशी ही मजा येते शूटिंगला, एरवी पण येतेच, पण इथे खास बरं वाटतं आणि आपापल्या वाट्याला जे आले ते बारीक बारीक पिकनिक सारखं होतं। मी तेच सांगते की एक म्हणतो ना आपण सण एक साजरा करतो, तसं एक सणाचा माहोल आहे, पण हा सण आपण आपापल्या घरात साजरा न करता आपण एक मोठं कुटुंब आहे आणि कुटुंबात एक सण साजरा होतोय असं वाटतं। आणि मला तर सकाळपासून असं वाटतं की आम्ही कोणाच्या तरी लग्नाला आहोत आणि लग्नात हिचं छान असं आम्ही गप्पा मारतोय आणि म्हणजे आणि ह्या सगळ्या मुली आमच्या महानायिका जेवढ्या आहेत त्या फार गोड आहेत आणि हुशार टॅलेंटेड आहेत, त्यामुळे खरं बोलायला गेलं तर खरं त्या महानायिकाच आहेत। तर त्यामुळे त्यांच्या औचित्याने हा वटपौर्णिमेचा सण साजरा होतोय, पण त्याच्यात आम्हीही सामील झालो आहेत आणि आम्हालाही इतकी मजा येते कारण का आम्ही एकत्र आलोय, त्यामुळे आम्हाला आमची मजा करता येते। खरंच एरवी ना किती इच्छा असली तरी आम्हाला असं निवांतपणे भेटून हास्य विनोद करायला वेळच नसतो। इथे कसं शूटिंगही चालू आहे आणि आम्ही एकमेकींची गप्पाही मारतोय आणि एन्जॉय करतोय आणि ही कल्पना खूप छान आहे की सगळ्या नायिका एकत्र येऊन वटपौर्णिमा साजरी करतायत आणि एक सामाजिक संदेश पण त्या निमित्ताने देत आहेत। तर मला वाटतं की ती खूप छान कल्पना आहे आणि लोकांना खूप आवडेल। आणि एक मला सांगायचं की इथलं वडाचं झाड इतकं गोड आहे, इतकं सुंदर आहे, मी खरं सांगू त्याच्या प्रेमात पडले। येस, नक्कीच। कुठेतरी असं असतं की नेचर असतं की ज्याच्यात आपण वावरत असतो आणि वटपौर्णिमा झाडाचं महत्त्व किंवा काय हे त्या निमित्ताने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने। तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे आपल्या निसर्गाबद्दल? नाही, निश्चितपणे ही म्हणायचं एक संदेश आहे आजच्या महासंगममध्ये गोष्टीमध्ये आणि कशी झाडांची आपण जपणूक करावी, कसा त्यांचा आदर करावा, निसर्गाचा आदर केला तर निसर्ग आपला आदर करतो। आता कोपिष्ट होत होतो आणि मग काही वेळी अवेळी काही येणं हे जाणं किंवा म्हणजे सगळे हवेमधले बदल हे सगळे आपण निसर्गाचा अवमान करतो म्हणून होतं। तर मला वाटतं ह्या निमित्ताने ह्या गोष्टीतनं लोकांना हे दिसेल की आपण थोडासा आदर करायला शिकावं। येस, नक्कीच। खूप सारं तुम्ही एन्जॉय कराच, आम्हाला तुम्हाला बघायला नक्की आवडणार आहे। आता तुम्हाला बोलवतात शूटसाठी, सो मी कंटिन्यू या दोघींसोबत करते। तुमच्याशी बोलून छान वाटलं। येस, थँक्यू। आले ग। तर निसर्ग एक वटपौर्णिमा म्हटल्यावर इतका मोठा वड आणि आता आपल्या बॅकग्राऊंडला सुद्धा इतकी झाडं आहेत, त्यामुळे आता या गरमीत सुद्धा हुश थोडंसं तरी आपल्याला। आता सविताताई म्हणतच होती की नशीब आपलं शूटिंग इथे ओपनला आहे, नाहीतर बंद ह्याच्यात स्टुडिओमध्ये आणि त्याच्यात ते लाईट्स येतात, त्याच्यात बंद सगळं असतं, त्याच्यात पंखे आपल्याला शॉटच्या वेळी चालू शकत नाही कारण का आणि AC बंद करावा लागतो, तर त्याच्यामुळे तर खूपच वाट लागते आमची। पण हे आम्ही इथे नेचरच्या सानिध्यात आहोत, निसर्गाच्या सानिध्यात आहोत, त्यामुळे खूप छान वाटतं आणि अक्षरशः म्हणतो ना की आम्ही पिकनिक करतोय साजरी आज खरं तर। आणि हा छान सोशल मेसेज देतोच आहोत आम्ही लोकांना आणि आम्हाला स्वतःला सुद्धा। पण खरं सांगायचं ना तर ही स्टार प्रवाहाची एक खासियत आहे की हे असे चांगले चांगले इव्हेंट्स करतात आणि ज्याच्यामुळे लोकांनाही चांगला संदेश मिळतो आणि आम्हीही परत एकत्र भेटतो आणि एन्जॉय करतो। आता सकाळी तुम्ही सुद्धा आम्ही जेव्हा BTS वगैरे शेअर करू तेव्हा बघालच, खूप मस्त मस्त किस्से चालले आहेत। हिरो हिरोईन धावतायत, त्याच्यात गुंड आहेत, बरं ते आपल्या नायिकेला शोधतात, अरे कुठे गेली, कारण सगळ्यांनी एकाच कलर जागा बदलली आहे, एकाच रंगाच्या साड्या आहेत, तेव्हा आपापल्या हिरोईनकडे बघा असं जेव्हा सर म्हणाले तेव्हा ते शोधले की नेमकी आपली कुठली। हो, अक्षरशः प्रत्येक हिरो ना आम्ही मागेच उभे होतो ना, आम्हाला ते हसायला येत होतं। प्रत्येक जण असं अरे आपली असे शोधत होते आणि आम्ही हसतोय आणि आम्हाला समोर आमच्या कॅमेऱ्यात आम्हाला हसायचं पण नव्हतं असं होतं।
तर त्यामुळे खूप मजा येते असं शूट करायला. येस, नक्कीच. अजून एका आता खूप दिवसाने तुम्ही भेटलात त्यामुळे गप्पा वगैरे होणारच आहेत, असं काहीतरी आठवणींना उजाळा मिळतो तसं होणारच आहे. तसं आल्या आल्या अरे मला आज तुला भेटायचंच होतं असं एक्साइटमेंटमध्ये असं खास भेट अशी कोणाची घडली आहे तुमच्यावर? आमचं कसं होतं माहिती आहे, आम्ही ना सगळ्याजणी इतक्या एकमेकींशी घट्ट आहोत की आम्हाला सतत असं वाटतं की आम्ही रोज भेटतो. खरं सांगायचं म्हणजे अशी गॅप पडल्यासारखी वाटतच हे एक्झॅजरेशन वाटेल कदाचित किंवा खोटंही वाटेल, पण ते खरंच सांगते मी, अगदी म्हणजे देवाशपथ घेऊन सांगते की आम्ही रोज भेटतो आम्ही एकमेकींना. अशाच आम्ही अगं कशी आहे तू आणि मुळामध्ये ना एकमेकींकडे बघून जाम खुशी म्हणजे आनंदाचा हा हसू येतं. म्हणजे असं नाही होत की अरे बापरे. आणि सगळे पॉझिटिव्हिटी निर्माण होते त्याच्यामुळे. तर असं पॉझिटिव्ह वाईब्सच येतात. म्हणजे मी तर म्हणते ना की असं अरे तुला किती दिवसापासून भेटायचं होतं असं काहीच नाही की हा म्हणजे एक वाऱ्याची झुळूक येते ना असं छान तसं एकदम वाटतं या मैत्रिणींना भेटल्यावर. येस, नक्कीच आम्हाला हे एन्जॉय करताना मजा येणारच आहे. पण एक वटपौर्णिमा म्हटल्यावर कुठेतरी उखाणा वगैरे आणि थोडं आवडेल मला. नाही बाई मला नाही पाठ तू म्हण. तुमच्या स्टाईलने काहीतरी एक वेगळं नक्की. अगं आमच्या महानायिका आहेत ना त्यांना सांग. त्यांना मी सांगणारच आहे, पण आई एक आईची स्पेशल नाही आम्ही त्यांच्या कानात सांगितलं आम्ही त्यांच्या कानात सांगून ठेवले ते त्यांच्या नवऱ्याची नावं घेऊन आपल्या जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सांगून जा? प्रेक्षकांना आम्ही हेच सांगू की झाडांवर प्रेम करा. माणसांवर करता, प्राण्यांवर करता, पण झाडांवर करा आणि हे वाचवा. झाडं जगवा, झाडं वाचवा. प्रेमाने तुम्हाला त्यांनी खूप मानसिक समाधान पण मिळेल आणि या पृथ्वीचं संरक्षण होईल आणि ते होणं खूप गरजेचं आहे. आणि झाडांमुळे आपल्याला खरं तर आपण ऑक्सिजन वाहिनी जी आहे, ऑक्सिजन जे मिळतं ते ह्या झाडांमुळे मिळतं. ही झाडं जर तुम्ही नष्ट कराल तर उद्या तुमच्या आयुष्यातलं ऑक्सिजन नष्ट होईल. म्हणजे तुम्ही अल्टिमेटली तुम्ही नष्ट व्हाल. त्यापेक्षा जास्तीत जास्त झाडं लावा, झाडं वाचवा आणि झाडं जगवा आणि स्वतःला जगवा. येत्या 8 जूनला नक्की पहा महानायिकांचा महावटपौर्णिमेचा महासंगम आपल्या लाडक्या वाहिनीवर स्टार प्रवाहावर. थँक्यू.